हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज परत एकदा भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे आणि खूप दिवसातून आपला शॉपिंगचा व्हिडिओ येतो का किंवा आता कमी येत आहे. त्याचा अर्थ असा नाही की मी मिशोसोबत काम करायचं सोडलं आहे, तर असं काही नाही आहे. तर चला, जे जे प्रोडक्ट आज आलेले आहेत ना तर ते पटापट तुम्हाला दाखवते. आणि हा क्रिसमस स्पेशल व्हिडिओ राहणार आहे. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मिक्स आहे, असं नाही की फक्त क्रिसमसचं, फक्त जास्तीत जास्त क्रिसमसचं राहणार आहे. सगळ्यात पहिले हे ज्याची मला खूप जास्त गरज होती, कारण मी वाटीत डब्यात तेल घेत होते जे की मला नव्हतं आवडत, म्हणून मग मी ही वाली एक घेतलेलं आहे बघा तेलाचं. तर त्याच्यामध्ये कागद आहे, खोलून ही बॉटल आपण व्यवस्थित धुवू शकते. तरी प्लॅस्टिकचे आहे. मला असं वाटलं होतं स्टीलचे असतील, पण एवढे 150 रुपयात कोणी स्टीलची देणार नाही. तर याच्यातून तेल आपण घेऊन कशालाही, पराठ्याला चपातीला कशालाही आणि तेल आपण लावू शकतो ना. ब्रश ना हाही प्लॅस्टिकचाच आहे, पण खूप छान आहे. आणि बरेच व्हिडिओ बघितले होते मी इन्स्टाला याचे, तर म्हटलं फायनली घेऊया. काहीतरी 100 रुपयाच्या आसपासच त्याची किंमत आहे, जास्त काही महाग नाही आहे. मला असं वाटतं की स्टीलचं असायला काचचं असायला पाहिजे होतं, पण परत असं वाटतं काचचं लगेच फुटेल, त्यामुळं प्लॅस्टिकचंच बरं आहे. मी तर असं डब्यामध्ये वगैरेच तेल ठेवते, असं करते. त्यानंतर पुढचं पार्सल आहे. ह्याच्यामध्ये जास्त वस्तू आहे, किचनच्याच आहेत बहुतेक. बॉक्समध्ये असतात ना, तर ते वाले. तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे, पण आता बसतंय का बघूयात. एकही मिक्सरचं भांडं चांगलं नाही आहे, सगळे तुटले. त्या दिवशी लाडू करत होते विंटरचे ते लाडू, खजूरची बी गेली फक्त आणि तुटलं. तर हे वालं मी घेतलं आहे बघा, 4 दातीवालं. क्वालिटी वगैरे खूप छान आहे, पैशाच्या मानाने छान आहे. आता बाहेर जर भांडे घ्यायला गेलो असतो ना, तर एक 200, 250, 300पर्यंत भेटलं असतं, पण हे ऑनलाईन 150ला भेटले. तर तिच्यावर हा काळा कसला तरी डाग आहे, तर बघते मी आधी. मला बघावं लागेल चालते का प्रॉपर. चालत असेल तर मी ह्याला अजिबातच रिटर्न करणार नाही आहे. तर ह्याचं झाकून पण पॅक आहे बरं का, एकदम मस्त आहे. तर हे पण 150, 100, 150 असंच आहे, जास्त महाग नाही. म्हणून तर मी घेतलं नाही. बाहेर जाऊन घेणं होतच नाही, तिकडे इतकी गर्दी राहते, ट्रॅफिक, रस्ताफोडी हे सगळं, त्यामुळे मला जर जाऊच वाटत नाही. ऑनलाईन जेवढं भेटेल तेवढं बरं वाटतंय घरी बसल्या बसल्या. त्यानंतर हे आहे नेट. तर हे पिंक कलरचं नेट आहे. आपण आता शक्यतो जे घागरे राहत आहेत ना, तर त्या घागऱ्यांवर ओढणी देतोय, आणि मग त्यासाठीच हेही नेट मी इथं घेतले बघा, ओढणीसाठी स्पेशल. तर हे 5 मीटर आहे बहुतेक नेट. इतकुशीच घडी आहे 5 मीटरची, म्हणजे नेट किती पतला असतं याचा विचार आपण करू शकतो. जे मोठे मोठे ड्रेसेस राहतात ना, तर त्याच्यामध्ये खूप नेट लागतं. त्यानंतरचं पुढचं आहे, तर ह्याच्यामध्ये ना हे असे ना हँग करायला आहे. तर ह्याच्यासोबत एक रॅक दांडा होता, जो आपण एक खिडकीला वगैरे पडदा तयार हॅक करतो. काय होतं, बऱ्याच आता मला मी स्वतःच नोटीस केली, ती दांडी काठी बांधा नाहीतर जावं बांधा असं होतं. त्यापेक्षा हे आपण असं लावायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जी आपली काय बोलतात ती पाईप असते ना, तर ती पाईप ह्याच्यामध्ये अशा अडकवायची आहे. फक्त बाथरूममध्ये म्हणा, किचनमध्ये म्हणा, सगळीकडे आपण यूज करू शकतो. मला याची खूप गरज होती, कारण मी सारखं घेत राहते ह्यातल्या वस्तू. हे 10चा पॅक आहे बहुतेक, 10चा. खूप सुंदर आहे. सगळ्या जिथं आता रेंटनी राहतो तिथं तर आपण असं नवीन पाईप आणून पडद्यांना नाही यूज करू शकत, तर हा ऑप्शन ठीक आहे. आणि त्याच्यासोबत जी ॲडजस्टेबल पाईप आहे, तर तीही ऑनलाईन भेटते. मी घेतली होती, पण ती डॅमेज आली होती, तर ती लगेच रिटर्नला टाकली, कारण महाग होती, 700 रुपयाची होती. त्यामुळे मग मी ती लगेच रिटर्न प्रोसेस त्याची केली. त्यानंतर पुढचं आहे, तरी असं पॅक केलं काय आहे नेमकं. आणि आता मिशो ना छान क्वालिटी देतात. क्वालिटीसोबतच आता सर्व्हिस पण छान आहे सगळं. म्हणजे माझ्या इथे तरी ना सर्व्हिस खूप छान आहे. कोणती पार्सल असू दे 2, 3, 4 ते 5 दिवसात येतं. तर ह्याच्यात मी घेतलेल्या आहेत सुऱ्या, आणि बऱ्याच ट्रेंडिंग सुऱ्या आहेत बघा, त्या निळ्या कलरच्या, रेड कलरच्या. पण मी त्या नाही घेतल्या, मी वेगळ्या घेतले चाकू. कारण काय होतं ना, मार्केटमधून आणतो आपण, खराब होतात, त्याच्यामुळे बघा एवढी जबरदस्त याची धार आहे ना, इतकी जबरदस्त आहे. 100 रुपयालाच आहे ते. आपण 100 की 100, 150च्या आसपास आहे. त्यानंतर ही छोटीवाली आहे, पण याची क्वालिटी एवढी जब्बर आहे ना, आपण बाजारात आणतो 50 आणि 40 रुपयाची ती एक सुरी, ती बिलकुल पण टिकत नाही. आता लास्ट बघूयात कशी आहे. तरी लास्ट मी मोठा घेतला आहे हत्यार, हे बघा मोठंवालं. म्हणजे रुद्राला कधी चिकन वगैरे खायचं असेल ना, तर ते सोपं पडतं. क्वालिटी एक नंबर आहे, एक नंबर. खूपच भारी आहे बरं का, क्वालिटी जबर आहे. तर मी सांगेन नक्की हे घ्या. ह्याच्यामध्ये खूप कलर वगैरे आहेत, पण मी ब्लॅक घेतलं, छान वाटलं मला कलरफुल घेण्यापेक्षा. त्यानंतर पुढचं पार्सल आहे ना, आज जरा जास्त पार्सल आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पण थोडासा मोठाच होणार आहे आजचा.
तर ह्याच्यामध्ये आहे ही वाली लेस, कारण की मला एक नेटचा गाऊन शिवायचा आहे ज्याच्या कमरेमध्ये अशी त्याच मॅचिंग कलरची लेस लावायची होती. हे बघा, पण ही आय थिंक सेमच आहे मॅचिंगला असं मला वाटते. तुम्हाला नेटही पुढे बघायला भेटेलच. क्वालिटीसुद्धा छान आहे आणि 10 मीटर आहे, बहुतेक 9 की 10 मीटर आहे. हे बघा, क्वालिटी पण एक नंबर आहे. ग्लिटरवाले आहे, पण ग्लिटर हे चिटकवलेलं नाही आहे, त्याचं वर्क आहे ते ग्लिटरचं, त्यामुळं बेस्ट आहे. तुम्हाला ऑनलाईन ना अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना शिलाईला आपल्याला बाहेर सहजासहजी मिळत नाही किंवा महाग मिळतात, तर अशा आपण ऑनलाईन घेऊ शकतो. चांगलं आहे. त्यानंतर आहे पुढचं पार्सल. याच्यामध्ये काय आहे? असले बॉक्सवाले पार्सल खोलायचं इतका कंटाळा येतो ना. त्यात मी आज असली बोदाड कैची होती, कारण पार्सल उघडू उघडू माझ्या ना शिलाईच्या कैची खराब होत आहेत ना, म्हणून निघलं बाबा. तर याच्यामध्ये आहे चॉपर. हा पण मला इतक्या दिवस घ्यायचा होता ना, खूपच दिवसांपासून घ्यायचा होता. नुसतं असं ग्रेस करायचं झालं, ड्रायफ्रूट चॉप होत आहेत, तर खूप दिवस घ्यायचा होता. फायनली मी हाही घेतला. आणि हा तुम्ही जर कॉम्बोमध्ये घेतला ना, चॉपिंगचा तो हे मिक्सर छोटा आणि तर ते बरं पडतं आहे. 150च्या मध्ये 2 वस्तू येतात. असं घेतलं तर 100ला 2 भेटतात, म्हणजे 200 जात आहेत. पण कॉम्बोमध्ये घेतला ना की जास्त फायदा होतो. तर आधी मी यूज करून बघेन मला कसं खरंच फायद्याचं वाटते का ड्रायफ्रूट, कारण की आता गाजराचा हलवा बनवायचे दिवस आहेत आणि वैताग येतो मग ते चिरत बसा, किंवा मग खीर वगैरे करायची असेल ना, तर नाहीतर बारीक करायला गेलं मिक्सरला की त्याचा भुगाच होऊन जातो. त्यामुळे त्यानंतर हे पार्सल आहे. तर याच्यामध्ये आहे, तुम्हाला दिसलंच असेल बघूनच, तर हे स्टीलचे आहे बरं काय. स्टीलच्या वस्तू घ्यायला नको वाटतं मला, पण कधी कधी वाटतं की स्टीलच्या यूजसाठी चांगले आहेत म्हणून. तर ही अशी एक बॉटल आहे तेलासाठीच. बघू ते आवडलं तर ठेवणार, नाही तर मग हे स्टीलचं ठेवून घेते. ह्याने असं आपण पुढे केलं ना तर इथूनच डायरेक्ट आता खाली येतं. मी ह्याला खोलायचं कसं आहे बघायला घ्या. इथून असं तेल आपण असंही ओतू शकतो, हे लॉक पण होते. आणि हे जे पुढं आहे ना तळ, तिथून आपण स्प्रे करू शकतो. म्हणजे डोसा केला आहे किंवा काही केलं जिथे आपल्याला स्प्रे करायचं आहे ऑइल, तर तिथं खूप असं दूर स्प्रे आहे याचा, त्याच्यामुळे जास्त तेल यूज होत नाही. आणि खूप ट्रेंडिंगला पण आहे आता सध्या हे किटली म्हणता येणार नाही, बॉटल. तर याला आतमध्ये पाय जोडून वगैरे व्यवस्थित घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला नंतर ना यूज करून दाखवते याचा, की वापर कसा करायचा. आता नीट ठेवते, नाही तर फुटायचं. काचेच्या वस्तूवर मला नको वाटतात वापरायचे, एक वेळ प्लॅस्टिकचं परवडलं. त्यानंतरचं ही नेट. तर बऱ्याच जणी ना असे लहान बेबीगर्लचे ड्रेस शिवतात आणि तुमची खूपच लहान म्हणजे न्यूबॉर्न किंवा 1 वर्षाचा बड्डे आहे, 2 वर्षाची, तर त्या मुलीसाठी एवढं नेट पुरेसं आहे. 5 मीटर नेट आहे बघा. 10 मीटर घेतलं तरी होईल. हे 100 रुपयाचं 5 आहे, तुम्ही 200चं घेतलं तरी होईल. आणि ह्याच्यामध्ये ना अशी चमक आहे, त्याच्यामुळे जे बड्डेचे ड्रेसेस आहेत ना खूप चकमकतात आणि खूप छान दिसतात, खूप सुंदर. बघा 5 मीटर आहे एवढंसं. तुम्ही 10 मीटरचं घेतलं ना तर 10 मीटरमध्ये 1 वर्षाच्या खालच्या मुलीचा ड्रेस इझिली होऊन जाईल, खूप सारा घेर येईल. पण हे बघा चकमकवाला आहे. प्लेन नेट खूप स्वस्त भेटतं. प्लेन नेट मला वाटतं आहे 200 रुपयाला काहीतरी 10 मीटर भेटतं. हे वालं 150च्या आसपास 5 आहे, म्हणजे 250 किंवा 300पर्यंत तुम्हाला 10 मीटर जाऊ शकतं. पण ठीक आहे, मला तरी वाटते की परवडतं आहे, जास्त काही महाग नाही, तेवढ्यामध्ये ड्रेस रेडी होतो. त्यानंतर पुढची गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये काय आहे, डबल पॅकिंग असतं मिशोचं सुद्धा. आता बघितलं, वर एक कागद, त्याच्या आतमध्ये एक कागद, त्याच्या आतमध्ये डब्बी, पॅकिंग खूप मस्त आहे. तर ही मी अशी गोष्ट घेतली ना की ज्या आपल्या सगळ्या लेडीजसाठी ना खूपच गरजेचं आहे. म्हणजे मला साडीचं कोलॅबोरेशन करावं लागतं सारखंच, आणि पिन लावताच येत नाही, वैताग येतो ते पिन लावल्यानंतर, आणि व्यवस्थित लागतच नाही, इकडचं असं दांडा दिसतो. त्यामुळे हे घेतलं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या डिझाईनचे असे बटन्स आहेत, आणि बटन ना, हा बटन ना मागं पिन आहे. म्हणजे ही आपण एक खोलून दाखवते, नाहीतर शॉर्ट व्हिडिओमध्ये यूज करून दाखवेन. बघा, मी यूज केलं नाही कधी. असं दाबायचं आहे, इथं दाबायला असं ना 2 चिमट्या आहेत, इथं दाबायचं आहे, हे असं पकडायचं, आपल्या ड्रेसच्या वरूनतून हे असं टाकायचं आणि हे आतमधून टाकायचं असं, आणि दाबून आत घालायचं, सोडून द्यायचं, लॉक होतं. आता बघा, आता हे लॉक झालं, ठीक आहे. आता इथे बघा दाबायला आहे, ते असं दाबायचं, हे निघतं. परत हे आत घालायचं, लॉक करायचं, सोडून द्यायचं, हे लॉक होतं. आणि वडू किती पण वडा, किती पण तुमची जड साडी असते, निघत नाही. बटन्स किती आहेत बघायचे, एवढे सारे बटन्स. म्हणजे तुम्ही मैत्रिणीही मिळून घेऊ शकता की बाई तुला धागे, मला धागे, असं, कारण हे खूप आहे. ते 50 आय थिंक आहेत.
आणि एवढे 50ला त्यांनी 200 की 250 रुपये रेट लावलेला आहे. पण छान आहे, यूजफुल वस्तू आहे म्हणूनच मी मागवली. खूपच यूजफुल आहे ही. तिला खाली ठेवते, पडायचं. त्यानंतरचं हे मार्गशीर्ष गुरुवारच्या देवीसाठी बघा, असं नारळाच्या आतमध्ये असं टाकायचं आणि इकडं हार अडकवण्यासाठी किंवा देवीचा पदर असा अडकवण्यासाठी, चुनरी अडकवण्यासाठी, ज्वेलरी घालताना व्यवस्थित बसावी यासाठी ना हे दिलेलं आहे. मी मागच्या गुरुवारी यूज करायचा प्रयत्न केला पण मला आला नाही याचा यूज करता. मी ट्राय तर केलं होतं, यूजफुल तर वाटलं मला, पण मला आलं नाही. आता मी बऱ्याच जणांना हे इन्स्टाच्या रीलमध्ये ट्राय करताना बघितले पण मला नव्हतं जमलं, त्यामुळे मी त्याचा विषय सोडून दिला. पण घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हे पुढचं पार्सल आहे. तर म्हणजे काय असलं काय आहे काय नाही. हां, तर एक क्रिसमसचं आहे. आमच्या रुद्राला ना खूप नाद आहे तर त्याच्यासाठी हे घेतलं. म्हणजे आपण हे ना असं ना स्टँडला इथे असं करू शकतो बघा, हे असं उभा, म्हणजे तर डेकोरेशन करायचं आहे, ट्रीच्या समोर काय ठेवायचं आहे वगैरे. तर अशा टायमिंगला हे खूप छान आहे. रुद्राला आमच्या स्कूलमध्ये पण थोडासा हे आहे, प्रोजेक्ट आहे, तर त्यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टी मागवते. म्हणजे त्याच्यामध्ये मला किती ॲड करता येत आहे ते बघूया. आय थिंक त्यांना ट्री बनल्यानंतरच आपण पुढचं पार्सल ओपन करूया. आता ह्याच्यामध्ये बॉक्सच आहे. हे बॉक्सवालं नकोच वाटतं मला ओपन करायला. हां, तर याच्यामध्ये क्रिसमसच्याच वस्तू आहेत बघा. हे घंटा, हॅपी मेरी क्रिसमस, बॉल, हे गिफ्ट आहे बघा, 2-3 गिफ्ट आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर हे लायटिंग आहे आणि हे ट्रे आहे. तर मला खूप कंटाळा आला रुद्रासाठी प्रोजेक्ट बनवून द्यायचा म्हणून मी रेडीमेड म्हणजे मी शोरूम घेतलं आहे 100-150 रुपयाचं. कधी त्याला ते पेपर आणा, ते बनवा, आणले वैताग आणि येत पण नाही तसलं. मला एवढा क्राफ्टिंगचा नाद नाही आहे, काय पण प्रोजेक्ट बनवायचा. तर हे असं उभा करायचं ह्याच्यामध्ये लावून आणि रुद्राच्या मापाचं बरोबर आहे ट्री स्कूलमध्ये देण्यापेक्षा. आणि काहीच नाही, स्कूलमध्ये न्यायचं आहे, सेलिब्रेशन करायचं आणि घरी घेऊन यायचं आहे. तेवढ्यासाठी मी कुठून मागवणार म्हणून मी हे रेडीमेडचा काढले. तर अजून बघूयात, वाटलंच तर मी पेपरचंही बनवून देऊ शकते त्याला. पण आयडिया येईल ना बाबा, असं बनवायचं तसं तसं बनवायचं समोर बघून त्यामुळे. आणि त्याला घरातही असावं अशी खूप इच्छा होती तर मी घेतलं. त्यानंतर ही पॅन्ट आहे ट्राउझर, मग तर मी वापरते ना त्यावाल्या पॅन्ट. पण ही मी लूजवाली ट्राउझर घेतली बघा, ही मधून शिलाई नाही ना तर ती मी वापरते त्याच्यातल्या. आणि आता याच्यामधली क्वालिटी ना खूपच म्हणजे इम्प्रूव्ह झाली म्हणावं लागेल, कारण खूप भारी क्वालिटी यायला लागली. याच्यामधून पहिलं थोडंसं गरम व्हायचं किंवा खाज वगैरे सुटायची, पण आता ते मटेरियल नाही आहे. आता एकदम सॉफ्ट मटेरियल आणले, जाडं मटेरियल नाही. कारण आता थंडीत तर नाहीच, पण गरमीमध्ये थोडंसं ना इश्यू येतो की बाबा टोचते. पण आता नाही बघा, आता आतलं फॅब्रिक आहे ना ते वेगळं आहे आणि बाहेरचं ना असं गुरगुरीत आहे. दोन्हीचा कपडा त्यांनी बघा आता चेंज केला आहे, छान आहे. तर भारी आहे. 100 रुपयाला काय येते, 100 ते 150च्या आसपासच पॅन्ट आहे, जास्त काही महाग नाही आहे. त्यानंतर एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यांनी घेतली, खूप महत्त्वाची. तर ही ना अल्बम आहे, तर तोही साडीचा अल्बम. खूप ट्रेंड चालू आहे साडीच्या अल्बमचा इन्स्टावरती. जिथे बघेल तिकडे साडीचा अल्बम, बघेल तिकडे साडीचा. मग मी पण घेतला ना, कारण माझ्या तर साड्या म्हटलं मी काही माझ्या कपाटातल्या साड्या ठेवायसाठी नाही घेतला, पण तुम्ही कपाटातल्या ठेवण्यासाठी पण घेऊ शकता. तर मी हा घेतला आहे माझ्या ह्या साड्या ठेवण्यासाठी, कारण खराब होतात ना म्हणून. हे बघा, आणि 12चा अल्बम आय थिंक आहे. आणि इतकी मोठी आहे ना की ह्याच्यामध्ये तुम्ही किती तुमची मोठी साड्या असू द्या इझिली ठेवू शकता. खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का. कपडा पण खूप चांगला आहे, कारण बाहेरून पण बघा असं आहे ना, पाणी वगैरे पण जायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही. खूपच सुंदर आहे, जबरदस्त आहे. तुम्ही नक्की घ्या, मी तरी माझ्यासाठी घेतली, अजून एक मागवीन. सुंदर आहे, कारण आता माझ्याकडे इतक्या साड्या येतात ना मापाच्या बाहेर, त्यामुळं ठेवायच्या कशा हेच समजत नाही. कोलॅबरेशनच्या वेगळ्या, माझ्या वेगळ्या. तर मी मगाचं जे दाखवलं ना तर ते ह्या नेटसाठी घेतलं आहे. आणि हे सर्व कपडा ना मी एकत्र घेतला आहे. तुम्ही मला सर्व एकत्र घेतला आहे म्हणजे कुणाकडून तरी सांगून कॉल करून घेतला असेल, बिलकुल नाही. मिशोवरती तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर बघा ह्याच्यामध्ये नेटचा कपडा, आता मी त्या दिवशी दुकानला अस्तर नाही गेली होती, तिथं मी सेम बेबी कलरचं पिंक कलरचं नेट आणि त्याच्यावरती अप्पर बॉडीसाठी ना पार्ट शोधत होती, तर मला तो मिळाला नाही तिथे. पण ऑनलाईन सगळं अवेलेबल आहे बघा. ह्या चिकनकारी टाईप तिथे थोडीशी शुगर कायचा, हा मी वरच्या अप्पर बॉडीसाठी यूज करणार आहे हा पार्ट. आणि मग हे 30 मीटर नेट आहे, 10, हे 20 आणि हे, आणि तो ती रिबिन.
तर असा टोटल मिळून आहे ती मला 500 ते 600 रुपयाच्या आसपास खर्च आला आहे. कुरिअर हे सगळं मिळून म्हटलं तर 700. आणि मग मी हा ड्रेस मी साधारणतः 2000 ते 2200च्या आसपासच विकते. खूपच कमी झालं ना, म्हणजे आता समजा तुम्हाला वर्कच नाही करायचं, एकदम सिम्पलच ठेवायचं आहे आणि 10च मीटरचा घेर घ्यायचा आहे, तर त्यांच्यासाठी हा ड्रेस मी 1000ला ठेवते. पण ज्यांना 30 मीटरचा घेर पाहिजे, 40 मीटरचा घेर पाहिजे, तर त्यांचे रेट वाढतात. कारण तो घेर त्या ड्रेसमध्ये, ते जरी फॅब्रिक नेटचं जरी 20 मीटर 10 मीटर कपडा तुम्हाला 250ला भेटत असला, म्हणजे असा टोटल 1000 रुपयाचा कपडा झाला, तर 1000 रुपयाचा जरी कपडा असला तर शिवायला इतकी मेहनत असते, म्हणून त्याची किंमत 2000 आहे. तर हा सुद्धा ना 1000 1200च्या आसपास कपडा सगळा खर्च जाऊ शकतो. बघा हे 250, हे 250, 500, हे बहुतेक 250, 750, हे 250 आणि ती लेस, टोटल 1200 ते 1300 रुपये खर्च आला आहे. तर मी 2000 रुपये ह्या ड्रेसची ऑफ ठेवलेली आहे प्राईस. मी आता शक्यतो शिवणार नव्हते, पण एक आहे ताई, त्या लईच रिक्वेस्ट करत होत्या, द्याच तुमची कशी पण मशीन चालू द्या, पण द्याच. आणि आता मी मोठी मशीन घेतली तर रिलॅक्स, आता कसलेही जाडेजुडे कपडे येऊ दे, काय नाही, बिंदास्त घ्यायचे. तर त्यानंतर बघा, मला तर बेबी गर्ल नाही आहे, पण मी हा बेबी गर्लचा ड्रेस आमच्या पिऊसाठी घेतला आहे. बघा, तिच्यासाठी घेतला आहे, 3 ईयर्सचा घेतला आहे मी. कारण इतका सुंदर कपडे मिशोवरती आहेत ना मेरी क्रिसमसचे, आणि लहान लेकरं इतकी खुश होतात. किती सुंदर आहे, कापसासारखा नुसता मऊ मऊ मऊ, एकदम कापसासारखाच आहे. मागं चेन बेन दिलेली आहे अजून, आणि मेन म्हणजे हँड ह्या फुल आहेत, आणि इथं वरती इथं प्रिल पण आहे. म्हणून 150 का 200 100च प्राईज आहे याची. खूपच भारी आहे. तुम्हाला जर मुलगी असेल तर नक्की घ्या. मला जर मुलगी असती तर मी किती ड्रेस घेतले असते सांगता येत नाही, कारण मुलगा असेल मी किती घेते, मग मुलगी असती तर किती घेतले असते. त्यानंतर हे पुढचं पार्सल आहे, ह्याच्यामध्ये लेस आहे. तरी लेस मी ओढणीसाठी घेतली, ओढण्या वगैरे बनवायला किंवा ड्रेसच्या खालच्या घेरला वगैरे लावली ना, खूप सुंदर दिसते म्हणून घेतली. ही लेस ना बाहेर ना एवढूसा बंडल कितीमध्ये आता 500-600 रुपयाला एवढा 8 मीटरचा. राहिलं आम्हाला मिशो आहे की, मिशो कुठे चालायचं, स्वस्तात मस्त मिशो. त्यानंतर ही एक लेस आहे. तर आता चाललंय माझं वेगवेगळे वाण वगैरे तयार करायचे, म्हणून ही छोटी पतली लेस घेतली आहे बघा. आणि बघूयात आता कसं होतंय ते. पण क्वालिटी लेसच्या वगैरे तुम्हाला बरेच जण विचारतात की बॉर्डर काठ कुठून घेते, तर काठ वगैरे सगळं मिशोला अवेलेबल आहे, सगळं. फक्त तुम्हाला सर्च करता आलं पाहिजे, लगेच भेटून जातं. त्यानंतर बघा, हा पण क्रिसमसचा ड्रेस घेतला मी रुद्रसाठी. त्याच्यामध्ये हे काय दाढे वाटतं मी रुद्राला ट्राय पण करून बघेन. हे सेम असा फोटोमध्ये दिला आहे ना, ते सगळं येणार ह्याच्यामध्ये, या ड्रेसमध्ये असं लिहिलं होतं. तर बघूयात आपण काय काय येतं. तर ही पॅन्ट आहे, रुद्राचे बरोबर मेजरमेंट असेल, सुंदर आहे, स्कूलमध्ये घालून जायचं आहे. एका दिवसासाठी कुठं नवीन ड्रेस आणि महागडा घ्यायचा, हे मिशोवरनं बरं आहे, आपलं पुढच्या वर्षी पण वापरता येईल. तर हा बघा, हा ड्रेस आहे त्याचा, आणि क्वालिटी खरं इतकं कापसासारखं आहे ना, की आपण विंटरमध्ये रात्री झोपताना नाईट ड्रेस म्हणून पण घालू शकतो. असं काय थोडीच आहे, तेव्हा क्रिसमसचा आहे. तर टोपी नव्हते घेणार, टोपी त्याला रिटर्न गिफ्ट एका मित्राचा बड्डे होता तर आली, पण ड्रेसवर होती मॅचिंग. थोडासा ही केशरी टाईप रेड आहे, थोडा वेगळा रेड आहे. त्याची टोपी जी आली ना ती थोडी वेगळी आहे. आणि हे काय, तर हे आय थिंक ती बॅग आहे, पण मुलांना बॉयजला बॅगची काय गरज आहे, जाऊ दे, काय कसं ना, पण ड्रेस मात्र एकच नंबर आहे. तर मी रुद्रसाठी ना सारखे कपडे घेत असते, कारण लहान मुलांचे बघा 2-2, 3-3 ड्रेस होता दिवसातून, मग लागतातच त्यांना कपडे. आणि रुद्र पण आमच्या इथे खेळायला जायला शिकला आहे, त्याच्यामुळे त्याला लागतात. तर हा बघा, सुंदर असा नाईट ड्रेस मी घेतला आहे त्याला. आणि मिशो फ्लिपकार्ट सेम क्वालिटी आहे, कारण फ्लिपकार्टवरून 300-400ची मी घेऊन बघितलेत, तो आणि हा मिशोचा 250चा, दोन्ही सेम क्वालिटी आहे, एक नंबर. हे तर शक्यतो फुलवाले ड्रेस त्याला बाहेर सायकली खेळताना घालायला मी घेते, आणि खूप पटकन खराब होतात, म्हणजे खूप इतकं, म्हणजे मी त्याला धुतेच इतक्या वेळा की खराब होणारच की, म्हणजे इतकं वापरतेच मी त्याला जास्त. हेच कपडे घालते मी त्याला कंटिन्यू, टी शर्ट. आणि आता हे सोडूनच दिले त्याला, असेच ड्रेसेस घालते मी, असंच मला आवडायला लागलेत आता. तर त्याच्यासाठी एकदम परफेक्ट, आणि क्वालिटीतून बघा फक्त एक नंबर लायक्राचा कपडा, एक नंबर क्वालिटी आहे. आणि लहान मुलं काही एक ड्रेस महिन्याच्यावर टिकवत नाही, त्यामुळं मग त्यांना चालतात स्वस्तातले असले तरी. तर 250चा आहे आय थिंक हा ड्रेस.
त्यानंतरचे आहे परकर. तर हा 4 परकरचा सेट होता, त्यातले 2 मी ऑलरेडी काढलेत. मला त्या दिवशी एक लागणार होता मॅचिंग साडीला, त्या सॅटिनच्या नाही टिश्यू सिल्कच्या साडीचा. तर हे ना स्ट्रेचेबल आहेत, स्ट्रेचेबल म्हणजे बॉडी फिटिंगवाले आहेत बघा. स्कर्ट म्हणजे परकर पेटीकोट. आणि 200 रुपयाला 4 आहेत, माहिती 200. मी मागवले माहिती एस साईज, म्हणजे एक्स्ट्रा स्मॉल घेतली या. आणि तरीसुद्धा मला इतकं लूज होतं आहे. बाकीच्यांच्या कसं थाई बरोबर असे एकदम प्रॉपर टाईट बसतात, तर तसं मला बिलकुल बसत नाही. मला नॉर्मल जसा परकर घातल्यावर कसा ढिला ढिला राहतो तसंच वाटतंय. साखळीचा परकर घातल्यावर वाटतं ना, सेम तसंच वाटतं. ह्याच्यामध्ये बिलकुलच मला फिटिंगला बरोबर नाही आहे. त्या परकरची काही चूक नाही, माझीच आहे म्हणा. माझीच तब्येत बारीक आहे त्याच्यामुळे थोडा. पण थोडी तब्येत वगैरे असेल ना, एकदम प्रॉपर आणि शेप पण दिसतो, छान पण बसतो. तर त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहे बहुतेक लेस. तरी मी 17दा ही लेस मागवली आणि 17दा ही लेसची क्वालिटी चांगली आहे, पण पूर्ण गोल्डन नाही येत आहे. हा वेगळाच शेड येतो. मला डार्क येलो टाईप गोल्डन असतो ना, तर शेड आवडतात. पण नाही, हा पण नाही चांगला, व्यवस्थित नाही वाटत मला. त्यानंतर हे पुढचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय मन्या टाईप लागते मी काय. तर ह्याच्यामध्ये लेस आहे. हां, परत एकदा आपल्याला ना ह्याच्या ऑर्डर सुरू झालेल्या आहेत ओटी बाटवायच्या संक्रांतीमुळे. तर त्यासाठीची घेतली. सुंदर आहे बघा, सुंदर. एवढी लेस तर तुम्ही बाहेरून घेतली ना, बाहेरून 250-300च्या खाली येणार नाही. 150, 100-150 रुपयाला मिशोवर. 100 ते 150च फक्त रेट. पूर्ण 8 किती मीटर आहे, 18 की 9 माहीत नाही, पण आहे. त्यानंतर हे काय आहे, पार्सल. तर साड्या वाटतं. तर एका ताईंनी पाठवली साडी. त्यांनी त्यांच्यासाठी साडी घेतली, माझ्याकडे एक पाठवली. ह्याच साडीचा माझ्या मुलीला ड्रेस शिवून द्या म्हटल्या. तशी चांगली आहे, पण मेन आपला जो अबोली कलर आहे ना, तर तोच कलर आहे. आपण लाईटमध्ये खूप शाईन करते साडी. थोडी वेगळी आहे फक्त. आपल्याकडे ना मुनिया, तर तशी नाही, ही वेगळा शेड आहे. त्यातून त्यांनी पाठवली. तर ही होती सगळ्या आजची शॉपिंग. कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोबतच सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, व्यवस्थित चेक करा. आणि दिलेला असतात, फक्त थोड्या खालीवर गेलेला असतात, तर तो नक्की चेक करून तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला हवं ते घेऊ शकता. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.